नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव केदार कामत. माझं नाव सौ रुपाली कामत. आम्ही दोघं मुंबईवरनं आलेलो आहोत आणि ही आमची दुसरी खेप आहे स्वामींच्या घरी. आमचं इकडचं इंट्रोडक्शन आमच्या एक फॅमिली मेंबर थ्रू झालेलं आणि मला तशी म्हणजे समजा मी पूजापाठमध्ये जरा पाठी असलो तरी पण मला तीर्थक्षेत्राला जावंसं वाटतं. चांगलं तीर्थक्षेत्र तिकडे अशी चांगले पॉझिटिव्ह वाईब्स असतात, तिकडे मला खूप जावंसं वाटतं. आणि मला माझ्याबरोबर जे लोक तिकडे गेलेली नाही आहेत त्यांना पण घेऊन जरा आवडतं आणि त्याप्रमाणे मी कधी पण कुठेही जातो. समजा अक्कलकोट असेल किंवा नरसोबाच्या वाडीला असेल तर मी माझ्या सहकारी किंवा कोणी मित्र मंडळी असतील त्यांना न चुकता त्यांना आग्रहाने त्यांना तिकडे मी घेऊन जातो. आणि ह्याच्यातच मला वाटतं की मी स्वामींची किंवा देवाची सेवा करतोय. आमची ही महाराजांच्या घरी दुसऱ्यांदाही आम्ही आलेलो आहोत. पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो ते म्हणजे गुळवणी महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही येतो. ते आमचे गुरु आहेत, त्यामुळे तिथे आम्ही नेहमी साधनेला वगैरे येत असतो. तर आमच्या परिचित एका पाहुण्यांनी सांगितलेलं की तुम्ही हे इथे पण येऊन बघा, ह्यांचं महाराजांचं घर आहे, त्यालाही भेट द्या. तर गेल्या महिन्यात आम्ही गुळवणी महाराजांच्या मठामध्ये आलेलो. तेव्हा आम्हाला माहिती होतं की आम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पण घरी यायचं आहे. पण तिथे जेव्हा आम्ही गुळवणी महाराजांकडे जेव्हा मी मेडिटेशनला बसलेले तेव्हा मी महाराजांना एक प्रश्न विचारलेला की माझ्या मुलासाठी, तो आता 22 वर्षाचा आहे आणि तोही मीडियामध्ये सगळं त्याचं करिअर करायची त्याची इच्छा आहे. पण आम्ही ह्या क्षेत्रामध्ये नसल्यामुळे आम्हाला एक थोडीशी भीती धाकधूक अशी होती की कसं होणार मुलाचं, पुढचं शिक्षणाचं काय करायचं. तेव्हा मेडिटेशनमध्ये डोळे बंद केल्यावरती मला स्वामी समर्थ महाराज दिसायचे. त्यांचं साक्षात्कार कसं झाला आणि त्याच्यामध्ये मला अशी एक आज्ञासारखी झाली की नारळ घे, इथे महाराजांच्या घरी येऊन त्यांच्या पायाला लाव आणि तो नारळ घेऊन तुझ्या मुलाच्या रूमच्या समोर त्याला दिसेल असं ठिकाणी देवाऱ्याच्या इथे ठेवून दे. मी आहे पाठीशी, तू काही काळजी करू नको. तर डोळे बंद केल्यावर स्वामी समर्थ दिसायचे, डोळे उघडल्यावरती समोर गुळवणी महाराज असायचे. तर एवढा सुंदर अनुभव होता हा. आणि मग ती भेट गुळवणी महाराजांची झाल्यावर आम्ही इथे आलो, महाराजांच्या घरी आलो. तो नारळ लावला पायाला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि घरी जाऊन आम्ही तो त्या मुलाच्या इथे लावलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं तो जागृत ठेव, त्याची तुम्ही अगरबत्ती किंवा असं फुलं न्यायच्याने तुम्ही त्याला जागृत ठेवा, जेवढं तुम्हाला जमत असेल तेवढं. तर आम्ही ते करायला लागलो. आता 1 महिना होत आला आहे. त्याने पुढे काहीतरी शिक्षण पण घ्यावं अशी आमची इच्छा होती. तर त्याने MBAची एक्झाम, त्याचा रिझल्ट पण छान आला, तो तयारही झाला पुढे शिक्षण घेण्यासाठी आणि आता त्याचं कॉलेजची ॲडमिशन झालेली आहे. आणि एवढा छान मार्ग की त्याला मीडियामधून पण कॉल आला की तू ये आमच्याकडे, प्रॅक्टिस कर आणि एज्युकेशन पण घे. त्यामुळे आमचं फार मोठं एक स्ट्रेस होतं मुलाबद्दल, तो सगळा महाराजांनी दूर केला. म्हणजे अक्षरशः मी तुझ्या पाठीशी आहे हे अक्षरशः आम्हाला त्यांनी दाखवून दिलं की तू मला काही काळजी करू नकोस, मी आहे. त्यामुळे हा खूप मोठा आमच्यासाठी अनुभव आहे. आम्ही महाराजांना परत आज आलेलो आहोत. त्यांची खूप खूप कृपा आहे आमच्यावरती. अशीच कृपादृष्टी नेहमी असावी ही श्रीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी माधुरी मोहन तुंगे पुण्यातून बोलतेय. स्वामी माझे स्वामींचे घर या इथे मी लॉकडाऊनच्या अगोदरपासून येते. तेव्हापासून स्वामींशी माझा काहीतरी वेगळाच एक बंध बांधला गेला आहे आणि मला माहीत नाही काय ते, पण भयंकर प्रचिती त्यांनी मला दिलेली आहे. प्रत्येक माझ्या सगळ्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. कौटुंबिक असो, आर्थिक असो, कशाही असो, पण त्यांची मी उपासना करत गेले आणि त्यांनी मला खूप प्रचिती दिलेली आहे. जसं मी सुद्धा कधी आजारी पडले, मला एकदा पॅरालिसिसचा अटॅक एकदमच आला अचानक. त्यावेळेला डायरेक्ट ICUमध्ये मी गेले. पण ICUमध्ये मी 2 दिवसात स्वामींच्या कृपेने मी
पुन्हा बाहेर आले आणि मी आज आहे ही व्यवस्थित आहे, स्वामींच्या कृपेने आहे. ही प्रचिती मला अनेकदा आलेली आहे आणि मी त्यांचे पाय कधीही सोडणार नाही आणि मी इथे स्वामींच्या पायाशी येणं कधीही सोडणार नाही. हेच माझं आणि स्वामींशी एकच हे मागणं आहे की स्वामी, जसं मला तुम्ही आशीर्वाद दिलेत तसे सर्वांना पण द्या, सर्वांना तुम्ही आपली प्रचिती द्या. असं म्हणण्याच्या मागे हे स्वामींनीच मला असं म्हणायचं हे दिला की इतकं माझं मोठं मन केलेलं आहे की माझेही काही प्रॉब्लेम होते. मी माझ्या मागे माझी मुलगी पण यायला लागली होती, तिचेही काही सांसारिक प्रॉब्लेम होते आणि स्वामींनी ते इतके झटकन हे केले की तिच्या नोकरीच्या बाबतीमध्ये असो किंवा सांसारिक असो, कौटुंबिक असो, ते स्वामींच्या दर गुरुवारी तिथे ती येत होती. त्यांनी स्वामींची उपासना केली तिने. त्या स्वामींच्या उपासनेच्या मागे स्वामींनी तिला आशीर्वाद दिला आणि तिचे सगळे प्रॉब्लेम सहज सुटत गेले. आणि आता माझा नातू तो सुद्धा त्या इतका स्वामींवर प्रेम करतो की तो सुद्धा इथे आल्याशिवाय राहत नाही. याप्रमाणेच दर गुरुवारी इथे आल्याने, महाराजांची उपासना केल्याने आणि सातत्य ठेवल्याने महाराजांचा आशीर्वाद, प्रचिती नक्कीच सगळ्यांना येते. हा माझा चांगला अनुभव आहे. तुम्हाला पण तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझं नाव सिद्धार्थ आहे आणि मी इथं 7 इयर्सचा असतानापासून इकडे येतोय. आणि मला जेव्हा पण इकडे मी येतो थोडे दिवस अगोदर मला कळायचं, कारण मी आता इकडे येणार आहे, मला खूप आनंद व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर कधी कधी मी असे ग्रीटिंग कार्ड्स पण बनवायचे, जसं आता मी ठेवलं तर मी असे ग्रीटिंग कार्ड्स बनवायचे आणि मग मी तिथं ठेवायचो. आणि जेव्हा पण मी इकडे आरती वगैरे चालायची तर मला एकदम प्रसन्न वाटायचं आणि मग असं इथं बसल्यावर असं वाटतं, कारण मी कसं एकदम मेडिटेशन मध्ये बसलोय, शांत बसलोय. मी तुम्हाला खरं सांगू का, इतरांसाठी ते स्वामी समर्थ आहेत पण माझ्यासाठी स्वामी आजोबा आहेत आणि आमचं दोघांचं नातं एकदम बेस्ट आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी विजयश्री संदीप कर्डेकर. मला जो स्वामींचा अनुभव आला तो मी आज तुम्हाला सांगत आहे. मी जेव्हा स्वामींकडे येत होते, म्हणजे 2-3 वर्ष झालं, आम्ही प्रगट दिन ऑफिसमधून आम्ही इथे यायचो ज्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन असायचा. पण ज्यावेळेस कळलं की स्वामींची उपासना केल्यावर सुद्धा आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो, तो मी आज तुम्हाला सांगत आहे. माझी मुलगी युकेला बाहेर शिकायला 1.5 वर्ष झालं तिचं शिक्षण पूर्ण झालं, पण 6 महिने तिला जॉबच मिळत नव्हता. जेव्हा इथे मला समजलं की स्वामींची उपासना वगैरे केली तर थोडा काही फरक पडतो. आणि ज्यावेळेस मी ठरवलं की आता उपासना करायची, पण जेव्हा स्वामींचीच इच्छा येत नव्हती की उपासनेला आज बसायचं, असं हे 2 गुरुवार स्वामींनी मला नाही सांगितलं. 3ऱ्या गुरुवारी स्वामींकडून होकार आला की आज तुम्ही येऊ शकता. आणि मग ज्यावेळेस मी उपासना केले, गुरुवार चालू केले, 2 गुरुवार झाले आणि 3ऱ्या गुरुवारी जेव्हा मी उपासना केली तेव्हा मला माझ्या मुलीला जॉब लागला. हे खूप वेगळा अनुभव मला त्यावेळेस हे झाला. त्यानंतर जे मला स्वामींनी जे येण्यासाठी दर गुरुवारी मी काही झालं तरी दर गुरुवार मी इथे आल्याशिवाय मला म्हणजे हेच होत नाही की नाही आज स्वामींकडे गेलंच पाहिजे, असं मी दर गुरुवारी येत असते. श्री स्वामी समर्थ.